ओके, तर ह्या ठिकाणी पुढच्या चॅप्टरकडे आपण ह्या ठिकाणी जाऊया. नेक्स्ट चॅप्टरकडे आपण जातोय. चॅप्टरचं नाव तुमच्या लक्षात आलं असेल. चॅप्टरचं नाव काय आहे बघा, इट इज ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. इथे लक्षात ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चॅप्टर आहे आणि हा चॅप्टर आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चॅप्टर नंबर 2 आहे मॅथमॅटिक्स 2चा. आणि बघा या ठिकाणी है ना, का आपल्याला एक एक कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि शॉर्टकटमध्ये चाललोय आपण. पहिला पॉईंट सर्वांना माहिती आहे, त्याच्यामध्ये आहे टँजंट अँड नॉर्मल. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये पहिला पॉईंट आहे टँजंट अँड नॉर्मल. त्यामध्ये बघा, इफ वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इज एनी इक्वेशन ऑफ कर्व देन है ना आणि एखादा पॉईंट पी आहे एक्स कॉमा वाय इज एनी पॉईंट ऑन द कर्व. बरोबर ना. मग या ठिकाणी बघितलं असेल तुमच्या लक्षात आहेच का या ठिकाणी है ना एखादा कर्व आहे आणि तो कर्व काय आहे, तो कर्व या ठिकाणी आहे बघा dy बाय dx इक्वल टूचा कर्व आपण या ठिकाणी घेतलाय है ना. आणि तो कर्व समजा आपण या ठिकाणी या पद्धतीने घेतला आणि त्या कर्वला नाव काय दिलं आहे, y इक्वल टू एफ ऑफ एक्स. हा कर्व आहे आणि कोणता तरी पॉईंट पी आहे आणि त्या पॉईंट पी वरती एक लाईन अशी आहे ती त्या कर्वला टच करते. तो पॉईंट आहे पी इंटू ब्रॅकेट एक्स कॉमा वाय असा पॉईंट आहे. तो पी इज पॉईंट ऑन द कर्व. देन है ना, देन ते काय म्हणताय, देन स्लोप ऑफ टँजंट एम इज इक्वल टू काय dy बाय dx ॲट दॅट पॉईंट पी. बरोबर. हा जो टँजंट आहे याला आपण टँजंट म्हणणार आहोत है ना. टँजंट जे आहे त्यांचा स्लोप एम इज इक्वल टू काय घेतलं आपण, दॅट इज dy बाय dx. बट या dy बाय dx मध्ये तो पॉईंट पी आणि त्याला जर आपण x1 नाव y1 नाव दिलं तर तो x1 y1 पॉईंट आपल्याला dy बाय dx मध्ये आहे ना. dy बाय dx कडून येणार या दिलेल्या कर्ववरनं. y इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह आला मग dy बाय dx आणि ॲट दॅट पॉईंट p इंटू ब्रॅकेट x1 कॉमा y1. मग आता बघा स्लोप ऑफ नॉर्मल आपल्याला माहिती, स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल है ना. मग या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे काय का टँजंट अँड नॉर्मल दे आर एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू इच अदर है ना. एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू इच अदर आहे. मग एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू इच अदर म्हटलं का हा यम म्हटलं तर हा यम डॅश होणार आणि यम डॅश काय असणार आहे, -1 अपॉन यम असणार आहे. निगेटिव्ह रिसिप्रोकल, याचा निगेटिव्ह रिसिप्रोकल आलाय है ना. त्याला म्हणतात स्लोप अँड है ना, स्लोप ऑफ टँजंट अँड नॉर्मल आर निगेटिव्ह रिसिप्रोकल ऑफ इच अदर. म्हणजे लक्षात आलं बघा, यम जर स्लोप ऑफ टँजंट 2 आहे, यम जर स्लोप ऑफ टँजंट 2 आहे तर यम डॅश स्लोप ऑफ नॉर्मल काय असणार, इट विल बी इक्वल टू -1 अपॉन 2. बरोबर, इट विल बी इक्वल टू -1 अपॉन 2. त्याच पद्धतीने बघा यम इज इक्वल टू जर ए अपॉन बी आलं है ना, यम इज इक्वल टू जर ए अपॉन बी आलं म्हणजे स्लोप ऑफ टँजंट, तर स्लोप ऑफ नॉर्मल यम डॅश इक्वल टू काय येणार, -b अपॉन ए येणार आहे. सो स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ नॉर्मल दे आर निगेटिव्ह रिसिप्रोकल ऑफ इच अदर. ह्या ठिकाणी समजलेलं आहे. बरोबर. मग आपण चाललोय पॉईंट नंबर 3 कडे. इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉईंट पी इज इक्वल टू y मायनस y1 इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. कोणता फॉर्म वापरला आहे, याला म्हणतात स्लोप पॉइंट फॉर्म. काय म्हणतात त्याला, स्लोप पॉइंट फॉर्म म्हणताय. स्लोप पॉइंट फॉर्म y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. स्लोप पॉइंट फॉर्म आहे. बरोबर. आणि ह्याने जी इक्वेशन येणार आहे ही जनरल इक्वेशन येते. कोणत्या फॉर्म मध्ये येते, जनरल इक्वेशन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 है ना. या फॉर्मॅटमध्ये येणार आहे ती इक्वेशन है ना. ती इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये आली का त्या इक्वेशनने है ना, त्या इक्वेशनने या ठिकाणी बघा है ना स्लोप ऑफ नॉर्मल सुद्धा y मायनस y1 इक्वल टू m डॅश इंटू ब्रॅकेट x मायनस x1 हा स्लोप पॉईंट फॉर्मच आहे. ही इक्वेशन पण इक्वेशन ऑफ टँजंट असेल, इक्वेशन ऑफ नॉर्मल असेल, दोन्ही या फॉर्म मध्ये येतात. कोणत्या फॉर्म मध्ये येतात, ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 बिकॉज टँजंट अँड नॉर्मल आर लाईन अँड इक्वेशन ऑफ लाईन इन जनरल फॉर्म इज ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. आणि मग आपल्याकडे एक ब्रह्मास्त्र येतोय है ना. काय ब्रह्मास्त्र येतोय, हा जो पॉईंट पी आहे बघा, हा पॉईंट पी तिन्ही ठिकाणी लाय होतोय है ना. पहिला नंबर 1 कर्व वरती, नंबर 2 टँजंट आणि नंबर 3 आहे नॉर्मल. नंबर 3 काय आहे, नॉर्मल. या तिन्ही है ना, या तिन्ही कर्ववरती तो पॉईंट पी लाय होतोय. याचा अर्थ या पॉईंट पी ने ह्या इक्वेशन ज्या आहेत या सॅटिस्फाय झाले पाहिजेत. इक्वेशनने पॉईंट पी ने इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल अँड इक्वेशन ऑफ कर्व हे सॅटिस्फाय झाले पाहिजेत. काय झाले पाहिजेत, सॅटिस्फाय झाले पाहिजेत. इथे लक्षात, म्हणून महत्वाचा पॉईंट आला पी. द पॉईंट पी मस्ट सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ टँजंट ॲज वेल ॲज इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲज वेल ॲज इक्वेशन ऑफ कर्व.
शॉर्टकटसाठी हा एकदम सिंपल, एकदम फटाफट समजण्यासारखा कन्सेप्ट आहे आणि जास्त करून है ना पहिले याचा प्रयत्न करायचा नाही. 2 ऑप्शन सॅटिस्फाय व्हायला लागले तर मग स्लोप पॉईंट फॉर्मने जायचं. मग आपण पुढच्या पॉईंटकडे चाललोय बघा. पॉईंट 6, इफ M1 and M2 आर स्लोप ऑफ टेंजंट्स ॲट 2 पॉइंट्स है ना अँड देन द अँगल बिटवीन देम, कोणामध्ये अँगल बिटवीन 2 टँजंट्स, अँगल बिटवीन 2 टँजंट्स इज गिवन ॲज बघा 11th मध्ये आपण स्ट्रेट लाईन चॅप्टर मध्ये घेतला होता. tan θ इक्वल टू m मायनस m1 अपॉन m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. m1 minus m1 upon 1 plus m1 into m2. What is this? This is the formula to find angle between two lines. आणि tangent नॉर्मल काय आहेत है ना, लाईन्स आहेत. आणि 2 टँजंट काय लाईन्स आहेत, 2 टँजंट लाईन्स आहेत 2 पॉईंट वरती आहे का नाही. मग लक्षात आलं त्यामध्ये अँगल फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. बरोबर. आता पॉईंट नंबर 7 बघा. एक्स कोऑर्डिनेट इज कॉल्ड ऍब्सिसा. एक्स कोऑर्डिनेट इज कॉल्ड ऍब्सिसा and y coordinate is called ordinate. Y coordinate is called ordinate. x coordinate ला आपण ऍब्सिसा शब्द वापरणार आणि y coordinate ला आपण काय म्हणणार, ऑर्डिनेट म्हणणार आहोत. ऑर्डिनेट इथे लक्षात. मग पुढचा मुद्दा येतो सेकंड ऍप्लिकेशन है ना. दुसरा ऍप्लिकेशनचा सेकंड टाइम आहे. सेकंड टाइप आहे डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड ऍसेलरेशन. डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड ऍसेलरेशन. या ठिकाणी बघा, द व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल इज डिफाइंड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम अँड द ऍसेलरेशन इज डिफाइंड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ इट्स व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात आलं बघा, यस जर डिस्प्लेसमेंट घेतला इट इज फंक्शन ऑफ टाइम. यस डिस्प्लेसमेंट घेतला इज फंक्शन ऑफ टाइम आणि हा डिस्प्लेसमेंट झाला. काय हा डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट आहे. मग याचं व्हेलॉसिटी है ना, याची व्हेलॉसिटी काय येणार. सो व्हेलॉसिटी विल बी ds अपॉन dt है ना. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर म्हणजे v इज इक्वल टू काय येणार, f डॅश ऑफ t. अँड ऍसेलरेशन विल बी अगेन डेरिव्हेटिव्ह, पुढचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल है ना. अगेन वी हॅव टू डिफरन्शिएट दिस s as a d square s upon a dt square equal to dv upon a dt denoted by s is equal to f dash of t. is equal to f dash of t. पण एखादा पार्टिकल आहे बघा है ना, पार्टिकल आहे तो रेस्टला आहे. मग त्या पार्टिकल त्या रेस्टवर असताना त्याची व्हेलॉसिटी किती असणार, 0 असणार है ना. काय असणार, 0 असणार. बरोबर ना. मग आपण काय म्हणणार, व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, velocity of particle at rest is equal to 0 असते. velocity of particle at rest equal to 0 असते. म्हणजे सुरुवातीला 0, मग पार्टिकल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रान्सफर होणार आणि ते जाऊन थांबणार, जिथे थांबेल तिथे पण 0 है ना. velocity of particle at rest 0 असणार आहे. इथे लक्षात, तो कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. बरोबर. आणि टाइम विचारला आहे तर टाइम फाइंड करायचं. ह्या टाइमला व्हेलॉसिटी, त्या टाइमला ऍसेलरेशन. ते म्हणतील फाइंड द व्हेलॉसिटी अँड ऍसेलरेशन व्हेन एस इज इक्वल टू काहीतरी देतील किंवा टी इक्वल टू काहीतरी देतील. येते लक्षात. व्हेलॉसिटी 0 असताना ते म्हणतील ऍसेलरेशन फाइंड करा. म्हणजे v0 करून टी ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि त्या टीच्या व्हॅल्यूने ऍसेलरेशन फाइंड करायचं. इथे लक्षात. मग आपण पुढच्या पॉईंटकडे चाललोय. पुढचा पॉईंट काय बघा, ते म्हणतात इफ डिस्प्लेसमेंट, आता आपण एक्सप्लेन केलं, एस इज इक्वल टू एफ ऑफ टी, व्ही इज इक्वल टू एफ डॅश ऑफ टी आणि ए म्हणजे ऍसेलरेशन इज इक्वल टू काय येणार, एफ डबल डॅश ऑफ टी. नोट, डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल ॲट टी इक्वल टू 0 इज 0. त्यात आपण चर्चा केली. इथे लक्षात, ऍट रेस्ट म्हटल्यावरती 0 असणार आहे. व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल ॲट रेस्ट इज इक्वल टू 0 असणार आहे. बरोबर. आणि त्यानंतर टू फाइंड डिस्प्लेसमेंट ऑर ऍसेलरेशन है ना, when the velocity is k units, find the t when v equal to k and then find the displacement acceleration at that time. म्हणजे v equal to k करून, v equal to k पुट करून t ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि त्या t च्या व्हॅल्यूला ऍसेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू फाइंड करायची. इथे लक्षात. मग आपण पुढच्या ऍप्लिकेशन कडे चाललो. ऍप्लिकेशन ॲज रेट मेजर. नंबर 3, ऍप्लिकेशन ॲज रेट मेजर. रेट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट म्हणजे काय, विथ रिस्पेक्ट टू टाइम आलं. रेट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. मग रेट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम आलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल बघा, इफ ए, एक्झाम्पल घेतोय, इफ ए इज एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल काय बघा, पाय आर स्क्वेअर.
then rate of change of area will be, the rate of change of area काय येणार बघा, a असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह dA अपॉन dt, पण इकडे बघा विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे, पण इकडे व्हेरिएबल r आहे, बरोबर. मग आपण काय करणार, d बाय dr ऑफ पाय r स्क्वेअर येणार आणि इनटू dr अपॉन dt करायचं है ना. d अपॉन dr डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल रेडियस r, व्हेरिएबल रेडियस आहे r आणि इनटू dr अपॉन dt करायचं, बरोबर. म्हणजे लक्षात आलं या ठिकाणी बघा का पाय r स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येत आहे 2 पाय r आणि इनटू dr अपॉन dt येते लक्षात. मग या ठिकाणी बघा आपण जर घेतलं सरफेस एरिया ऑफ स्पेअर, काय येतोय, सरफेस एरिया ऑफ स्पियर. मग सरफेस एरिया ऑफ स्पियरचा फॉर्म्युला काय आहे, 4 पाय r स्क्वेअर, 4 पाय r स्क्वेअर. सो व्हॉट विल बी रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया, दॅट विल बी ds अपॉन dt. मग काय होणार इथं, d अपॉन dr ऑफ 4 पाय r स्क्वेअर इनटू dr अपॉन dt, बरोबर. सो हा 2 पुढे आला बघा, 8 पाय r इंटू dr अपॉन dt. दिस इज रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया. काय हा रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया झालाय, बरोबर. इफ v इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पियर, इफ v इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पियर जर आला तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल आता, व्हॉट विल बी dv अपॉन dt, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम ऑफ स्पियर है ना. विल बी इक्वल टू बघा d बाय dr, बट आपल्याला फॉर्म्युला आपण पहिले आहे ना, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉट इज फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ स्पियर है ना. v इज इक्वल टू काय आहे 4 अपॉन 3 पाय r क्यूब. सो लक्षात आलं dv अपॉन dt इज इक्वल टू d बाय dr ऑफ 4 अपॉन 3 पाय r क्यूब इंटू dr अपॉन dt है ना. मग हा 3 पुढे आला तर 3 कॅन्सल झाली तर काय आलं बघा 4 पाय r स्क्वेअर इंटू dr अपॉन dt है ना. मग यासारखी आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, आपल्याला त्यासाठी फॉर्म्युले आपल्याला पाठ पाहिजे है ना, ते फॉर्म्युले आपल्याला आले पाहिजे. फॉर्म्युले तुम्ही शाळेमध्ये शिकलेले आहात, व्हॉल्यूम असेल, एरिया असेल, या गोष्टी शिकून आलेले आहात, बरोबर. मग आपण चालू बघा इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन है ना. फोर्थ ऍप्लिकेशन, चौथा टाइप्स ऑफ ऍप्लिकेशन आहे इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन, बरोबर. इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन मध्ये या ठिकाणी काय लक्षात आलं का, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन म्हणताय बघा का. इन्क्रीजिंग फंक्शन काय असेल, इन्क्रीजिंग फंक्शन का ए फंक्शन इज सेड टू बी इन्क्रीजिंग फंक्शन इफ f डॅश ऑफ x इज ग्रेटर दॅन 0. f डॅश ऑफ x कसं आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. f डॅश ऑफ x ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय, पॉझिटिव्ह आहे. ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय, पॉझिटिव्ह आहे, बरोबर. मग आपण काय करणार, आपण जर f डॅश ऑफ x इक्वल टू 0 पुट केलं तर आपल्याला x च्या 2 व्हॅल्यू भेटणार, x इक्वल टू a अँड x इक्वल टू b, बरोबर. x इक्वल टू a अँड x इक्वल टू b, x इक्वल टू a स्मॉल व्हॅल्यू असेल, x इक्वल टू b बिग व्हॅल्यू असेल है ना. छोटी व्हॅल्यू a पकडली है ना, मोठी व्हॅल्यू पकडली b, मग काय भेटणार. मग या ठिकाणी काय लक्षात आलं बघा, कसं छोटी व्हॅल्यू आणि मोठी व्हॅल्यू तुम्हाला समजली तर लक्षात आलं का छोटी व्हॅल्यू ही है ना, x ची व्हॅल्यू ही छोटी व्हॅल्यू पेक्षा छोटी असणार आहे. बघा x ची व्हॅल्यू ही छोटी व्हॅल्यू पेक्षा छोटी असणार आहे आणि x ची व्हॅल्यू ही मोठ्या व्हॅल्यू पेक्षा मोठी असणार आहे. इन्क्रीजिंग साठी कन्क्लुजन आहे, इन्क्रीजिंग साठी कन्क्लुजन आहे बघा. x इज इक्वल टू 2 आलाय है ना, x इक्वल टू काय आलाय, x इक्वल टू 2 आला, बरोबर. x च्या व्हॅल्यू आले बघा, x इक्वल टू 2 आलाय आणि x इक्वल टू 3 आलाय आणि ते म्हणताय फंक्शन इन्क्रीजिंग आहे. मग इन्क्रीजिंग फंक्शन म्हटलं तर आपलं कन्क्लुजन काय येणार का, x इज लेस दॅन 2 अँड x इज ग्रेटर दॅन 3, बरोबर. बट आपण इथं काय करायचं, x इज लेस दॅन 2 म्हणायचं अँड 3 इज लेस दॅन x म्हणायचं. बट हे तुम्हाला उलट पुलट करता आलं पाहिजे है ना. x इज ग्रेटर दॅन 3 म्हणजे 3 इज लेस दॅन x, कारण आता ऑप्शन मध्ये लेस दॅनच साइन असेल किंवा ग्रेटर दॅनच साइन असेल असं नाही है ना. ऑप्शन मध्ये ते उलट पुलट करू शकताय, बरोबर. मग त्या ठिकाणी त्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत है ना, कोण कोणापेक्षा मोठा आणि कोण कोणापेक्षा छोटा. मग इन्क्रीजिंग डिक्रीजिंग झालं बघा, मग डिक्रीजिंग फंक्शन येतं है ना. इन्क्रीजिंग समजलं तर डिक्रीजिंग फंक्शन, ए फंक्शन f ऑफ x इज सेड टू बी इन्क्रीजिंग फंक्शन इफ f डॅश ऑफ x इज लेस दॅन 0. बघा इथं काय होतं, f डॅश ऑफ x ग्रेटर दॅन 0 होता,
एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 आहे. इथं काय होतं पॉझिटिव्ह होतं बघा, इथं काय आलं निगेटिव्ह आलंय है ना. काय आलंय तिथं निगेटिव्ह आलाय है ना, तो निगेटिव्ह आहे. तर निगेटिव्ह मध्ये मग आपण जर एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0 पुट केला, एक्सच्या 2 व्हॅल्यू येणार, याला स्मॉल व्हॅल्यू म्हणतो आपण. आणि एक्स इक्वल टू बी ही जर मोठी व्हॅल्यू असेल, ती जर मोठी व्हॅल्यू आली तर डिक्रीजिंग फंक्शन साठी बघा, इन्क्रीजिंग साठी झालं, मग डिक्रीजिंग साठी काय कन्क्लुजन येणार है ना. मग डिक्रीजिंग साठी काय कन्क्लुजन येणार, मग डिक्रीजिंगचं कन्क्लुजन या ठिकाणी काय येतं बघा, का एक्स इज ग्रेटर दॅन ए अँड एक्स इज लेस दॅन बी है ना. मग या ठिकाणी आपण डिक्रीजिंग जर असेल है ना, या ठिकाणी जर फंक्शन डिक्रीजिंग जर असेल तर आपण काय म्हणणार बघा, ए इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन बी है ना, ए इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन बी. आणि ह्या एक्झाम्पल साठी जर बघितलं तर काय, 2 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 3, म्हणजे व्हॅल्यू ऑफ एक्स लाईज बिटवीन स्मॉलर अँड बिगर व्हॅल्यू. व्हॅल्यू ऑफ एक्स लाईज बिटवीन स्मॉलर अँड बिगर व्हॅल्यू. येथे लक्षात. मग या ठिकाणी ऍप्लिकेशनचा शेवटचा पार्ट आपण बघतोय ना. मग आपल्याला रोल्स थेरम पण आहे है ना. रोल्स थेरम तुम्हाला माहित आहे, रोल्स थेरम इज ऍप्लिकेबल है ना. मग आपण पहिले मॅक्सिमम मिनिमम समजून घेण्याच्या अगोदर रोल्स थेरम समजून घ्या है ना. रोल्स थेरम, मग रोल्स थेरम का असतं है ना. रोल्स थेरम या ठिकाणी एफ ऑफ एक्स दिलेला असतो है ना, एफ ऑफ एक्स दिलेला असतो आणि या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू दिलेले असतात ए आणि बी बरोबर. एक्सच्या 2 व्हॅल्यू असणार, एक्स इक्वल टू ए अँड एक्स इक्वल टू बी. मग पहिले आता रोल्स थेरम इज ऍप्लिकेबल, अप्लाय असेल है ना. रोल्स थेरम इज अप्लाइड कधी, इफ एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी असेल. रोल्स थेरम इज ऍप्लिकेबल, रोल्स थेरम इज अप्लाइड इफ एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी असेल बरोबर. आणि त्यानंतर येतं एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू काय येतं 0. एफ डॅश ऑफ सी जर आपण 0 केला तर ही जी सी ची व्हॅल्यू आहे ना, इट मस्ट बिलॉंग्स टू ए कॉमा बी, मस्ट ला इन बिटवीन ए अँड बी बरोबर. मग रोल्स थेरम काय होतं, व्हेरीफाय होतो है ना. मग इथं व्हेरिफिकेशन साठी आलं, व्हेरीफाय झालं तर काय, एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0, सी मस्ट ला इन बिटवीन ए अँड बी, सी मस्ट ला इन बिटवीन ए अँड बी बरोबर. त्यानंतर येतं बघा एल एम व्ही टी बरोबर. एल एम व्ही टी रोल्स थेरमला लिमिटेशन आहे, त्याच्या पुढे येतं एल एम व्ही टी है ना. एल एम व्ही टी मध्ये म्हणता एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी जर सेम नाही आला तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे एफ डॅश ऑफ सी इक्वल टू काय, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. आणि पुन्हा ते म्हणताय देन द व्हॅल्यू ऑफ सी मस्ट ला इन बिटवीन ए अँड बी. याच्यावरनं बघा एफ ऑफ एक्स वरनं आपण एफ डॅश ऑफ एक्स फाइंड केलं, एफ डॅश ऑफ एक्स वरनं एफ डॅश ऑफ सी फाइंड केला आणि ही सी ची व्हॅल्यू ही पुन्हा ए आणि बी च्या मध्ये लाई झाली पाहिजे है ना. जशी इथं ए आणि बी च्या मध्ये इथं देखील तीच कंडिशन आहे, व्हॅल्यू मस्ट ला इन बिटवीन ए अँड बी. याला म्हणतात रोल्स थेरम है ना. रोल्स थेरम व्हेरिफिकेशन, रोल्स थेरम ऍप्लिकेशन आणि एल एम व्ही टी एल है ना, लॅग्रेंजियस मीन व्हॅल्यू थेरम. यस है ना. बरेच विद्यार्थी म्हणतात पूनम म्हणतात एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी इज द कंडिशन फॉर विच रोल्स थेरम इज अप्लाइड, रोल्स थेरम इज ऍप्लिकेबल. मग रोल्स थेरम एल एम व्ही टी समजल्यानंतर या ठिकाणी आपण अजून आपल्याला राहिलं बघा अप्रॉक्सिमेशन है ना. अप्रॉक्सिमेशन जो पार्ट आहे तो अप्रॉक्सिमेशन मध्ये काय असतं बघा, आपल्याला एफ ऑफ एक्स दिलेला असेल, आपण काय फाइंड करणार, एफ डॅश ऑफ एक्स फाइंड करणार बरोबर. मग एफ ऑफ एक्स फाइंड केलं आपण, एफ डॅश ऑफ एक्स फाइंड केलं बरोबर. मग आपल्याकडे या ठिकाणी एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स आपण फाइंड केल्यानंतर आपल्याकडे 2 व्हॅल्यू असतात बरोबर ना. 2 व्हॅल्यू असणार आहे, त्यासाठी आपण ती ए प्लस एच ची व्हॅल्यू फाइंड करणार, गिवन व्हॅल्यू है ना. या गिवन व्हॅल्यू मध्ये आपण ए काय करणार, ए असणार आहे स्टँडर्ड व्हॅल्यू, ए स्टँडर्ड व्हॅल्यू असणार आहे आणि एच काय असणार आहे रिमेनिंग व्हॅल्यू है ना. रिमेनिंग व्हॅल्यू असणार आहे बरोबर. मग आपण काय फाइंड करणार, मग या ठिकाणी एच है ना, एच मस्ट बी इन रेडियन फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मग आपण फाइंड करणार एफ ऑफ ए, एफ डॅश ऑफ ए, एफ ऑफ ए फाइंड करणार, एफ डॅश ऑफ ए फाइंड करणार आणि आपण फाइंड करणार एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए, एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. आणि या फॉर्म्युलेने आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड करणार, या फॉर्म्युलेने आपण काय करणार
अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए, एच इंटू एफ डॅश ऑफ ए आपण या ठिकाणी फाइंड करणार. आणि मग तो ऍप्लिकेशनचा शेवटचा पार्ट मॅक्सिमा अँड मिनिमा है ना. काय मॅक्सिमा आणि मिनिमा, मग इथे बघा टेस्ट फॉर मॅक्सिमम है ना. टेस्ट फॉर मॅक्सिमम तुम्हाला आठवत असेल का ते एफ ऑफ एक्स देतील. मग आपण काय फाइंड करायचं, एफ डॅश ऑफ एक्स फाइंड करायचं, एफ डबल डॅश ऑफ एक्स फाइंड करायचं. बरोबर. मग या ठिकाणी काय करणार, पुट करणार आपण है ना. मग आपण याला काय करू, स्टेप नंबर 1 है ना, स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3 मध्ये आपण काय करायचं, पुट एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0 टू गेट है ना, टू गेट टी डब्ल्यू ओ, टू व्हॅल्यूज ऑफ एक्स, म्हणजे ॲज है ना x1 इक्वल टू ए अँड x2 इक्वल टू बी, दोन व्हॅल्यू भेटतील. मग आपण काय फाइंड करणार, एफ डबल डॅश ऑफ x1 बरोबर आणि एफ डबल डॅश ऑफ x2 फाइंड करणार है ना. एफ डबल डॅश ऑफ x1 जर लेस दॅन 0 आली म्हणजे कशी आली, निगेटिव्ह. तर देअरफॉर आपण काय कन्क्लुजन करणार, एफ ऑफ x1 विल बी मॅक्सिमम. आणि जर एफ डबल डॅश ऑफ ग्रेटर दॅन 0 आली म्हणजे पॉझिटिव्ह आली, तर देअरफॉर आपण काय म्हणणार, एफ ऑफ x2 विल बी मिनिमम. बरोबर. आणि आपण मग लास्ट स्टेप मध्ये काय करणार, फाइंड करणार एफ ऑफ x1 आणि एफ ऑफ x2 मॅक्सिमम अँड मिनिमम. बरोबर. मग त्या दोन व्हॅल्यू आपण फाइंड करणार. आठवत असेल तुम्हाला. वर्ड प्रॉब्लेम जर आले तर वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ते एफ ऑफ एक्स देत नाही, जसं इथं एफ ऑफ एक्स दिलेला असेल तसं वर्ड प्रॉब्लेम मध्ये एफ ऑफ एक्स आपल्याला फाइंड करावा लागतो. एफ ऑफ एक्स आपल्याला फाइंड करायचं असतं. मग तो एफ ऑफ एक्स फाइंड केल्यानंतर या पुढच्या स्टेप्स आहेत. बरोबर. मग या ठिकाणी बघा तो सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, अकॉर्डिंग टू सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0 पुट केला है ना, तर मॅक्सिमम असेल, निगेटिव्ह आला तर, आणि एफ डबल डॅश पॉझिटिव्ह आला तर है ना या ठिकाणी मिनिमम असेल है ना. इथं दोन्ही मॅक्सिमम झालेत तर इथं मिनिमम असेल. बरोबर. मग त्या बघा टेस्ट फॉर लोकल मॅक्सिमम मिनिमम शब्द आला बघा, लोकल कधी, या ठिकाणी जे आपल्याला 102 व्हॅल्यू भेटल्या होत्यात ना, 100 किती व्हॅल्यू भेटल्या होत्या आपल्याला, इथं 100 आपल्याला 2 व्हॅल्यू भेटल्या होत्या, x1 इक्वल टू ए अँड x2 इक्वल टू बी. पण जर आपल्याला 101च व्हॅल्यू भेटली के, सिंगल व्हॅल्यू, तर त्याला आपण काय म्हणणार, लोकल व्हॅल्यू. बरोबर. लोकल व्हॅल्यू मध्ये आपल्याला काय भेटणार, लोकल मॅक्सिमा आणि लोकल मिनिमम. काय भेटणार आपल्याला, लोकल मॅक्सिमा भेटणार आणि लोकल मिनिमा भेटणार आहे. इथे लक्षात. मग आपण जाऊया MCQ कडे. एक प्रॉब्लेम तुमच्या समोर येतोय बघा. प्रॉब्लेम वाचा काय आहे, बघा पहिला प्रॉब्लेम या ठिकाणी तुमच्या समोर आहे. प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 1. काय म्हणता बघा, y इज इक्वल टू है ना, y इक्वल टू 4x मायनस 5 इज द टँजंट टू द कर्व ॲट 2,3. देन द व्हॅल्यू ऑफ P and Q are respectively. Then the value of P and Q are respectively. मग आपल्याला या ठिकाणी P आणि Q च्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या आहेत. मग सर्वप्रथम बघा त्यांनी कर्व दिले आहे ना, y इक्वल टू ही टँजंट लाईन दिलेली आहे. बरोबर. मग त्या लाईनवरनं टँजंटचा स्लोप आपल्याला माहित झाला असेल है ना, स्लोप ऑफ टँजंट. आणि स्लोप ऑफ टँजंट कसं फाइंड करणार, इक्वेशन ऑफ लाईनवरनं स्लोप कसा फाइंड करायचा असतो, इक्वेशन ऑफ लाईनवरनं स्लोप फाइंड करताना आपण घेणार मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. जर लाईन ही जनरल फॉर्म मध्ये असेल तर, आणि वाय इक्वल टू mx प्लस सी च्या फॉर्मॅटमध्ये
हा टेंजंट कसा आहे, y इक्वल टू mx प्लस c, म्हणजे m इज इक्वल टू काय भेटणार, कोइफिशियंट ऑफ x 4. बरोबर, m इज इक्वल टू काय भेटणार आपल्याला, कोइफिशियंट ऑफ x भेटणार आहे 4 है ना. m इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ x आहे ते लक्षात समजताय. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं का, डायरेक्ट टेंजंटचा स्लोप पण 4 दिलेला आहे, 4 आपण फाइंड करू शकतोय. आणि दुसरे करता इथं कर्व दिलेला आहे वाय स्क्वेअर इक्वल टू, ह्या कर्वला जर आपण डिफरन्शिएट केलं तर डीवाय बाय डीएक्स भेटेल. त्या डीवाय बाय डीएक्स मध्ये है ना, बरेच जण ऑप्शन पण सांगताय एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू टाकल्या तर आपल्याला डीवाय बाय डीएक्स ॲट पॉईंट पी भेटेल. आणि दॅट इज अगेन स्लोप ऑफ द टेंजंट. बरोबर, मग या ठिकाणी सोल्युशन मध्ये बघा आपण y इज इक्वल टू काय कन्सिडर करू, 4x मायनस 5. देअरफॉर m इज इक्वल टू 4 इज इक्वल टू काय आहे, स्लोप ऑफ टेंजंट आहे. काय आहे बोला, स्लोप ऑफ टेंजंट आहे. बरोबर, मग स्लोप ऑफ टेंजंट भेटलाय. आता आपण काय करतोय, कन्सिडर करतोय बघा गिवन कर्व. काय गिवन कर्व, वाय स्क्वेअर इज इक्वल टू पी एक्स क्यूब प्लस क्यू, पी एक्स क्यूब प्लस क्यू वाय स्क्वेअर इक्वल टू. मग याला डिफरन्शिएट केलं तर काय येणार बघा, डिफरन्शिएट केलं तर आपल्याला भेटलं वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू डीवाय अपॉन डीएक्स इज इक्वल टू है ना, पी रिमेन्स ॲज इट इज, पी रिमेन्स ॲज इट इज. एक्स क्यूबचा काय येतोय बघा है ना 3 है ना, पी ॲज इट इज 3x स्क्वेअर आणि प्लस क्यूचा डेरिव्हेटिव्ह झाला 0 बिकॉज क्यू इज कॉन्स्टंट. बरोबर, मग या ठिकाणी डीवाय बाय डीएक्स ची व्हॅल्यू फाइंड केली तर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू काय येत आहे, 3px स्क्वेअर अपॉन 2y, 3px स्क्वेअर अपॉन 2y. पण ह्या डीवाय बाय डीएक्स मध्ये जर आपण पॉइंट आपण पुट केला तर आपल्याला काय भेटणार, m इज इक्वल टू भेटणार, m इज इक्वल टू स्लोप ऑफ टेंजंट है ना, स्लोप ऑफ टेंजंट ऍट पॉइंट 2,3. ऍट पॉइंट काय भेटतो आपल्याला 2,3. मग लक्षात आलं बघा, m इज इक्वल टू बघा डीवाय अपॉन डीएक्स ऍट 2,3 इज इक्वल टू इथे है ना, इथं आपल्याला पुट करायचं x इक्वल टू 2 स्क्वेअरचा 4 आला बघा आणि इथं y किती 3 आहे. मग काय लक्षात आलं बघा, 3p इंटू 2 स्क्वेअर इज 4 अपॉन 2 इंटू 3, 3 कॅन्सल, 2 1 जा 2 2 जा, म्हणजे इथं काय आलं बघा 2p आलाय. बरोबर, याला जर आपण इक्वेशन नंबर 1 दिली आणि याला जर आपण इक्वेशन नंबर 2 दिली तर फ्रॉम 1 अँड 2 काय लक्षात आलं का 2p इज इक्वल टू 4, 2p इक्वल टू 4. इथं 4 ची आपल्याला m ची व्हॅल्यू भेटली 4. यस, सो p इज इक्वल टू काय येत आहे, 2 येत आहे. म्हणजे p ची व्हॅल्यू 2 आली आहे बघा. आणि p ची व्हॅल्यू जी 2 आलेली आहे किती ऑप्शन मध्ये आहे, एकच ऑप्शन आहे ना, p इक्वल टू 2 फक्त एकच ऑप्शन मध्ये 2 व्हॅल्यू आली आहे. म्हणजे इथं आपल्याला फायनल झालंय या ठिकाणी बी इज द करेक्ट ऑप्शन. 3 वेळेस कन्सिक्युटिव्ह विचारलंय ना, 20 22 24 बघा ना, 20 नाही 21 नाही 22 नाही 23 नाही 24 25 नाही कदाचित 26 मध्ये विचारले जाऊ शकते ना. मग लक्षात आलं या ठिकाणी. बट 2 ठिकाणी जर 2 असतात तर वाय क्यू ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, मग क्यू ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण काय करणार, पुट करणार p इक्वल टू 2, x इक्वल टू 2 अँड y इक्वल टू 3 इन गिवन कर्व मध्ये आपण पुट करणार. दिलेले कर्व कोणता आहे, वाय क्यूब इज इक्वल टू, या सगळ्या व्हॅल्यू पुट होणार आहे तर क्यू ची व्हॅल्यू भेटणार. येथे लक्षात, जर आपल्याला दोन ठिकाणी है ना p इक्वल टू 2 जर 2 ऑप्शन मध्ये आलं असतं तर येथे लक्षात ते पण सांगितलं काय करायचं. मग लक्षात आलं अशा प्रकारे का बी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 1. नाव लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2 कडे जाऊ बघा. इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द कर्व, नॉर्मल म्हणताय बरं का, इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द कर्व ऍट t इक्वल टू 4. मग या ठिकाणी आपण काय करू, पहिले ऍट t इक्वल टू 4 आपण x आणि y चे व्हॅल्यू फाइंड करू. आणि x इज इक्वल टू काय येतं, मग अंडर रूट ऑफ t म्हणजे अंडर रूट ऑफ 4 इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू काय येत आहे, या ठिकाणी t ची व्हॅल्यू 4 आहे बघा है ना. या ठिकाणी काय येतं मग 4 मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ 4, 4 मायनस 1 अपॉन 2, 4 टू जा 8, 8 मायनस 1 इज 7 अपॉन 2. इथे लक्षात, मग लक्षात आलं तो पॉइंट p भेटला आपल्याला. काय भेटला पॉइंट p, x, y इज इक्वल टू पॉइंट p इंटू ब्रॅकेट 2, 7 अपॉन 2. इथं ब्रह्मास्त्र आपल्याला यूज करायचं आहे. ब्रह्मास्त्र आपल्याला यूज करायचं आहे. ब्रह्मास्त्र काय म्हणताय, काय आहे ब्रह्मास्त्र, काय का बरं मी शब्द वापरलाय ब्रह्मास्त्र, युनिव्हर्सल सोल्युशन. पॉइंट शुड सॅटिस्फाय करेक्ट ऑप्शन. करा फटाफट प्रॉब्लेम, पॉइंट टाका बघा ऑप्शन मध्ये फटाफट. x च्या जागेवर 2 आणि y च्या जागेवर 7 अपॉन 2 पुट करा ऑप्शन ए बी सी आणि डी मध्ये. फटाफट पुट करा आणि सांगा मला कोणतं ऑप्शन सॅटिस्फाय होते. हरी अप
पॉइंट मस्ट सॅटिस्फाय. यस, फटाफट अमृता थोरात बरोबर आहेत, पूनम निकम बरोबर म्हणताय. कोणता ऑप्शन सॅटिस्फाय होत आहे सांगा. ए सॅटिस्फाय होत आहे. बघा बरं या ठिकाणी 2 4 जा 8 2 जा 16 आलं, 16 आलं आणि इथं बघा 2 2 कॅन्सल झालं, 16 + 7 23. ए सॅटिस्फाय होत आहे. बी बघा, बी 7 34 2 जा 68 मायनस 4 7 जा 28, 68 - 28 40. बी पण सॅटिस्फाय होत आहे. ए पण सॅटिस्फाय होत आहे, बी पण सॅटिस्फाय होत आहे, ए पण सॅटिस्फाय होत आहे, बी पण सॅटिस्फाय होत आहे. काही नका करू, तुम्ही ए ऑप्शन सांगून मोकळे होत आहेत. ए इज नॉट करेक्ट ऑप्शन है ना. ए नाही, इथं बी पण सॅटिस्फाय होतं बघा. 34 2 जा 68 मायनस 2 4 जा 4 7 जा 28, 68 - 28 40. ए पण होत आहे है ना. डी पण होत आहे, डी पण होत आहे बघा. आनंद म्हणताय सर डी पण सॅटिस्फाय होत आहे. मग आता 3 ऑप्शन सॅटिस्फाय होत आहेत है ना. 3 ऑप्शन होत आहे बघा. 8 2 जा 16 आणि 3 7 जा 24 है ना. सी नाही होते, याचा अर्थ सी कन्फर्म नाहीये. मग ए बी आणि डी आहे. मग आता 3 पैकी एक ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे. मग आपण पॉईंट पर्यंत आलोय आणि आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे इक्वेशन ऑफ नॉर्मल. मला आपल्याला काय पाहिजे, इक्वेशन ऑफ नॉर्मल. मग आपण स्लोप पॉईंट फॉर्मने जाणार है ना. स्लोप पॉइंट फॉर्म. मग स्लोप पॉइंट फॉर्म साठी आपल्याला काय लागेल, आपल्याला लागेल स्लोप लागेल है ना. स्लोप म्हणजे काय, बघा इथं वाय दिलाय, एक्स दिलाय है ना. वाय दिलाय आणि एक्स दिलाय, याच्यावरून आपण फाइंड करू स्लोप ऑफ टँजंट. फर्स्ट ऑफ ऑल dy अपॉन dx, dy अपॉन dx विल बी dy बाय dt अपॉन dx बाय dt. बरोबर. y काय आहे बघा, t - 1 अपॉन √t आहे है ना. t - 1 अपॉन √t आहे, येते लक्षात. मग त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. बरोबर, डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. बट त्याला आपण या ठिकाणी सिम्प्लिफाय करू, प्रॉब्लेम थोडा सोपा करू आपण है ना. का बरं सोपा करू, बघा या ठिकाणी जो y आहे तो y मध्ये पण है ना, y मध्ये पण √t येतोय. मग y इज इक्वल टू बघा, हा t म्हणजे काय झाला, हा t म्हणजे काय झाला, √t स्क्वेअर झाला, म्हणजे तो x² झाला मायनस, आणि हा इथं 1 अपॉन x आलाय बघा है ना. x² - 1 अपॉन x झालाय है ना. म्हणजे जर आपण y मध्ये है ना, जर आपण y मध्ये है ना, टी जो आहे टीच्या जागेवर जर आपण √t स्क्वेअर केला, x² येईल आणि √t इज x. मग लक्षात आलं इथं dy अपॉन dx इज इक्वल टू काय येणार, 2x मायनस ऑफ मायनस प्लस 1 अपॉन x², 2x - 1 अपॉन x² येणार. बरोबर. मग लक्षात आलं, या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय होती बघा, आपण इथं फाइंड केली होती. x ची व्हॅल्यू काय आहे, 2 आहे. मग इथं आपण dy बाय dx जर पुट केलं बघा, 2 2 जा 4 4 प्लस 1 अपॉन 4, 2 2 जा 4 प्लस 1 अपॉन 4 येत आहे. बरोबर. मग स्लोप किती येतं बघा, 4 4 जा 16, 16 प्लस 1 17, किती आलं 17 अपॉन 4 इज अ स्लोप ऑफ टँजंट है ना. मग स्लोप ऑफ नॉर्मल है ना. मग स्लोप ऑफ नॉर्मल काय येणार है ना. पहिले स्लोप ऑफ नॉर्मल आपण या ठिकाणी फाइंड केला, तर स्लोप ऑफ नॉर्मल काय येणार, स्लोप ऑफ नॉर्मल इज इक्वल टू मायनस 1 अपॉन dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 17 अपॉन 4 चं घ्यायचं रिसिप्रोकल मायनस 4 अपॉन 17. बरोबर. मग या ठिकाणी आपण आता स्लोप पॉइंट फॉर्मने चाललो बघा. स्लोप पॉइंट फॉर्म काय, स्लोप पॉइंट फॉर्म y मायनस y1 इज इक्वल टू हा m डॅश आहे, m डॅश इंटू ब्रॅकेट x मायनस x1, y मायनस y1 इज इक्वल टू m डॅश इंटू ब्रॅकेट x मायनस x1. y मायनस y1 किती आहे बघा, 7 अपॉन 2 आहे. y मायनस 7 अपॉन 2 इज इक्वल टू m डॅश मायनस 4 अपॉन 17 इंटू x मायनस x1 आहे 2. बरोबर. मग याला आपण सॉल्व्ह करतोय, आपण याला सिम्प्लिफाय करतोय. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होऊ शकतंय बघा है ना. या ठिकाणी बघा इथं काय येणार, इथं जर तिरकस गुणाकार केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येणार बघा, 2y मायनस 7 अपॉन 2 इज इक्वल टू मायनस 4 अपॉन 17 इंटू ब्रॅकेट x मायनस 2. येते लक्षात. मग या ठिकाणी आपण काय करू है ना, आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा, 17 2 जा 34 मायनस 17 7 जा है ना, 17 इंटू 7, 17 इंटू 7, 7 7 जा 49, 7 1 जा 7, 8 9 10 11. येते लक्षात. मायनस 119 इज इक्वल टू मायनस 8 x मायनस 2. सो लक्षात आलं 34y पाहिजे है ना, 34y पाहिजे या ठिकाणी,
34y, मग इथं आपण 34y मायनस 119 इज इक्वल टू मायनस 8x प्लस 16, मायनस 8x प्लस 16. येते लक्षात, हा मायनस 8x इकडे आला, 8x झाला प्लस 34y पर्यंत आलाय, बरोबर. आणि ऑप्शन मध्ये जर बघितलं तर इक्वल टू कॉन्स्टंट आहे, मग लक्षात आलं 8x प्लस 34y, 8x प्लस 34y कुठे बघा, ऑप्शन डी मध्ये आहे. मग लक्षात आलं हा 119 तिकडे गेला तर प्लस होणार 119 प्लस 16, 119 प्लस 16 इज इक्वल टू बघा, सो 8x प्लस 34y is equal to 135 and it is given in option D. It is given in option D बघा. सो लक्षात येतं 8x प्लस 3y इक्वल टू 135. येस, अमृता थोरात, महेश जगताप, कल्याणी राणे, अमृता वडाळकर, ऋतुजा भुजाडे या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणताय. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी समजते बघा. ईश्वरी बडेकर पण म्हणताय समजलेला आहे. याचा अर्थ या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना है ना. यश कायस्थ पण म्हणताय का पहिले बघा आपण ऑप्शन पुट केलं तर तीन ऑप्शन सॅटिस्फाय व्हायला लागले होते. याचा अर्थ लक्षात आलं ए आणि बी इज नॉट करेक्ट. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. आणि मग सर्वांना समजलेलं आहे का आपण आता ए बी नाही, आता डी कडे जावं लागेल. येस, व्हेरी गुड. प्रतीक्षा काळे, प्रीती कांबळे, पूनम निकम, शोएब शेख म्हणताय डी इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ डी हा करेक्ट ऑप्शन आहे. हा सर्वांना समजलेला आहे, सर्वांच्या लक्षात आलेला आहे. मग आपण जाऊया बघा प्रॉब्लेम नंबर 3 कडे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 3. व्हेरी गुड. शोएब शेख, आकांक्षा चव्हाण पण म्हणताय सर समजलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 3 कडे चला बघा. कर्व दिलाय y इज इक्वल टू ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस 5 है ना. y दिलाय y इक्वल टू, आणि ते म्हणतात टचेस द x ऍक्सिस ऍट द पॉइंट -2,0 है ना, अँड कट्स द y ऍक्सिस ऍट पॉइंट q वेअर इट्स ग्रेडियंट स्लोप इज 3. ग्रेडियंट म्हणजे काय? स्लोप. ग्रेडियंट म्हणजे स्लोप असतो. ग्रेडियंट इज स्लोप, slope is 3, then the value of a b c respectively are. Then the value of a b c respectively are. मग आपल्याला या ठिकाणी a b c च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहेत. मग त्यासाठी तुमच्या लक्षात येत असेल का बघा सुरुवातीला है ना, सुरुवातीला आपण काय करू, दिलेले कर्वची इक्वेशन कन्सिडर करू बघा. लेट्स कन्सिडर y इज इक्वल टू काय दिलं बघा, ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस 5 प्लस cx प्लस 5, बरोबर. पण ते काय म्हणतात टचेस x ऍक्सिस ऍट -2,0. याचा अर्थ काय झाला, -2,0 मस्ट सॅटिस्फाय है ना, मस्ट सॅटिस्फाय अबव इक्वेशन, मस्ट सॅटिस्फाय अबव इक्वेशन. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये y इज इक्वल टू एक्स क्यूब bx cx मध्ये आपल्याला x च्या जागेवर -2 पुट करायचं आणि y च्या जागेवर 0 पुट करायचं आहे, बरोबर. मग या ठिकाणी काय होईल देअरफॉर बघा है ना, y च्या जागेवर 0 पुट करतोय आपण. a x च्या जागेवर -2 चा क्यूब, b -2 स्क्वेअर प्लस c इंटू -2 प्लस 5. येतं लक्षात बघा, -2 चा क्यूब किती आला, -8. सो इथं आला बघा -8a प्लस 4b -2c प्लस 5. येते लक्षात. मग या तिन्ही टर्म जर इकडे घेतल्या आपल्याला इक्वेशन भेटेल बघा, 8a मायनस 4b प्लस 2c इक्वल टू 5. त्याला देऊया आपण इक्वेशन नंबर 1. ही इक्वेशन भेटली आपल्याला. त्यांनी पहिली कंडिशन दिली आहे, ती पहिली कंडिशन यूज केली तर आपल्याला पहिली इक्वेशन भेटली, बरोबर. आता ते काय म्हणताय, ऑल्सो कट द y ऍक्सिस ऍट अ पॉइंट q. म्हणजे y ऍक्सिस ला कट करते. मग y ऍक्सिस ला कट करते याचा अर्थ काय झाला, y ऍक्सिस ला कट करते याचा अर्थ झालाय का x इक्वल टू 0 आहे. ऑल्सो इट कट्स y ऍक्सिस. देअरफॉर लक्षात आलं x इज इक्वल टू 0 आपण पुट करणार इन गिवन इक्वेशन. इन गिवन इक्वेशन दिलेल्या इक्वेशन मध्ये x इक्वल टू 0 पुट करतोय. ह्या इक्वेशन मध्ये जर आपण x इक्वल टू 0 पुट केलं तर बघा y इज इक्वल टू 0 0 0 5. आणि देअरफॉर आपल्याला तो पॉइंट Q सापडला. आपल्याला काय सापडला, x, y इज इक्वल टू Q इंटू ब्रॅकेट 0,5 है ना. पॉइंट Q काय सापडला आपल्याला, 0,5 सापडला तो पॉइंट Q. आणि ह्या पॉइंट Q वरती ते म्हणतात ग्रेडियंट इज 3. ग्रेडियंट म्हणजे काय, स्लोप. त्या पॉइंट वरती ग्रेडियंट स्लोप आहे. पुन्हा आता दिलेले कर्व कन्सिडर करणार बघा, y इज इक्वल टू ax क्यूब प्लस bx स्क्वेअर
प्लस cx प्लस 5 त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला dy बाय dx इज इक्वल टू काय येतं बघा 3x स्क्वेअर इंटू a है ना प्लस 2bx आणि प्लस c. बरोबर. मग ग्रेडियंट त्यांनी दिलाय 3 ऍट पॉइंट दिस 0,5. मग x इक्वल टू 0 x इक्वल टू 0 पुट केला तर आपल्याला c ची व्हॅल्यू भेटली बघा 3. आणि c ची व्हॅल्यू 3 कुठे कुठे दिली आहे बघा दोन ऑप्शन मध्ये दिली एक तर b आणि एक तर c. दोन ऑप्शन आहेत है ना b आणि c दोन ऑप्शन मध्ये दिली आहेत. बरोबर. मग दोन ऑप्शन मध्ये दिलेले आहेत c ची व्हॅल्यू. मग ही c ची व्हॅल्यू है ना इक्वल टू 3 आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू है ना पुट c इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1 आपल्याला इक्वेशन भेटते बघा काय इक्वेशन भेटते 8a मायनस 4b प्लस 2 3 6 इक्वल टू 5. इथे लक्षात इक्वल टू 5. मग लक्षात आलं बघा 8a मायनस 4b तो 5 इकडे घेतला तर प्लस 1 इज इक्वल टू 0 होणार याला म्हणणार इक्वेशन नंबर 2. बरोबर. आता बघा ए सी ची व्हॅल्यू आली आहे आता आपल्याला काय करावं लागेल ह्या ए आणि बी च्या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या ए आणि बी च्या व्हॅल्यू ज्या आहेत ते आपल्याला इथं ए आणि बी च्या जागेवर पुट करून बघू आपण कोणतं ऑप्शन सॅटिस्फाय होत आहे. बघा बरं बी ऑप्शन सॅटिस्फाय होत आहे का सी ऑप्शन सॅटिस्फाय होत आहे. फटाफट ऑप्शन या इक्वेशन मध्ये पुट करा. ए च्या जागेवर पहिलं बी आपण ऑपरेट करू -3/4 आणि बी च्या जागेवर -1/2 आणि त्याच्यातून +1 केलं तर 0 येत असेल तर बी असणार आणि 0 नाही आलं तर कदाचित सी ऑप्शन असेल. फटाफट बघा बरं पुट करा. बघा -3/4 पुट केलं तर मायनस येणार 4 1 जा 4 2 जे इथं -2 येणार. बरोबर. इथं मायनस मायनस प्लस होणार मायनस मायनस प्लस होणार -2 + 2 0 + 1 इज नॉट इक्वल टू 0 है ना. बी नाही सॅटिस्फाय करत आहे सी सॅटिस्फाय करत असेल मग आपण या ठिकाणी काय करतो बघा पुट ए इक्वल टू -1/2 अँड बी इक्वल टू -3/4 ह्या इक्वेशन मध्ये. मग -1/2 पुट केलं बघा 2 4 जा 8 इथं किती आलंय -4 मायनस ऑफ दिस मायनस बिकम प्लस 4 4 कॅन्सल है ना 3 आणि +1 मग -4 + 3 -1 + 1 इज इक्वल टू 0 येतोय बघा. इथे लक्षात व्हेरी गुड. देवयानी सुतोने सिद्धी कुदळे प्रीती कांबळे कल्याणी रहाणे है सर्व म्हणताय सर बी इज नॉट करेक्ट सी इज द करेक्ट ऑप्शन. ईश्वरी बडेकर श्रेया जेजूरकर म्हणताय सी इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ या सर्व विद्यार्थ्यांना सी ऑप्शन करेक्ट आहे समजतंय बघा. ऋतुजा भुजाडे समीक्षा मोरे श्रेया जेजूरकर है ना सर्वांना या ठिकाणी समजलेलं आहे का सीच करेक्ट ऑप्शन आहे बी नाही आहे है ना बी करेक्ट ऑप्शन नाही आहे हे कन्फर्म झालेलं आहे. मग या ठिकाणी लक्षात आलं का प्रॉब्लेम नंबर 3 समजलेला आहे बहुतेक जणांना है ना जे चॅट बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह आहे सर्वांना समजलेलं आहे. मग जाऊ आपण प्रॉब्लेम नंबर 4 कडे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 4. व्हेरी गुड. अमृता वडाळकर नूतन महाले प्रतीक्षा काळे शोएब शेख म्हणताय सी करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ तुम्हाला तो प्रॉब्लेम समजलेला आहे. नाव लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 4. इफ द नॉर्मल टू द कर्व y इज इक्वल टू f of x at the point 3,4 makes angle 3π/4. 3π/4 lies in second quadrant with the positive x-axis. Then the value of f dash of 3 is. बरोबर. म्हणजे त्यांनी काय केलं बघा है ना ते म्हणताय नॉर्मल टू द कर्व. हा कर्व दिलाय आणि ह्या कर्वला नॉर्मल म्हणजे काय टँजंटला परपेंडिक्युलर टँजंटचा स्लोप काय dy बाय dx म्हणजे f डॅश ऑफ x. मग नॉर्मलचा स्लोप काय -f डॅश ऑफ x -1/dy बाय dx. बरोबर. आणि त्याने अँगल किती दिला आहे 3π/4. बरोबर. मग या ठिकाणी काय लक्षात येत आहे बघा स्लोप ऑफ नॉर्मल इक्वेशन वर येणार -1/dy/dx -1/dy बाय dx. येते लक्षात म्हणजेच इज इक्वल टू किती -1/f डॅश ऑफ x. बट स्लोप ऑफ नॉर्मलचा हा पण फॉर्म्युला आहे टँजंट ऑफ अँगल किती दिला आहे 3π/4. टँजंट म्हणजे 3π/4 येते लक्षात. पण तुमच्या लक्षात आलं असेल काय लक्षात आलं असेल या ठिकाणी बघा 3π/4 आहे. टँजंट लाईज इन सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये टँजंटची व्हॅल्यू मायनस आहे π/4 आहे. 3π/4 म्हणजे येते लक्षात 1π/4 2π/4 3π/4 म्हणजे tan π/4 असेल cot π/4 1 आहे. सो -1 इज इक्वल टू मायनस. मग लक्षात आलं दिस इम्प्लाइज दॅट f डॅश ऑफ x इज इक्वल टू मायनस झालं कॅन्सल 1 आलं. मग f डॅश ऑफ x जर 1 आलेला आहे
है ना. चॅट बॉक्स मध्ये फटाफट ऍक्टिव्ह होऊन जा, चॅट बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह होऊन जा. या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारतोय बघा, है ना. वी आर इन प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 तुमच्याकडे आहे, तुमच्या समोर आहे, ऑप्शन पण तुमच्या समोर आहे. मला सोल्युशन पाहिजे का जर एफ डॅश ऑफ एक्स जर 1 असेल, व्हॉट डज दिस इम्प्लाइज, व्हॉट विल बी एफ डॅश ऑफ आपल्याला 3 पाहिजे बघा. एफ डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू किती येणार, व्हॉट विल बी एफ डॅश ऑफ 3, व्हॅल्यू ऑफ एफ डॅश ऑफ 3 किती येणार. एफ डॅश ऑफ एक्स जर 1 आहे तर एफ डॅश ऑफ 3 किती येणार. दीपक वाघ, अक्षय गाडेकर, ईश्वरी बडेकर, यस, सिद्धी कुदळे, प्रीती कांबळे, पूनम निकम, सर्व म्हणताय सर व्हॅल्यू 1 येणार आणि व्हॅल्यू 1 इज गिवन इन ऑप्शन डी. व्हेरी गुड, है ना. कारण व्हॅल्यू बदलणार नाहीये, कारण की कॉन्स्टंट व्हॅल्यू आली आहे ना, ती व्हॅल्यू बदलू शकत नाही. व्हेरी गुड. मग या ठिकाणी सिद्धी कुदळे, प्रीती कांबळे, पूनम निकम, ऋतुजा भुजाडे, है ना, सर्वांना, अमृता वडळकर, सर्वांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे. व्हेरी गुड. याचा अर्थ हा प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आलेला आहे. प्रॉब्लेम एकदम सिंपल होता, है ना. या ठिकाणी प्रॉब्लेम समजलेला आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 5. मग आपण या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 5 कडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 5 काय म्हणते बघा. द पॉइंट ऑन द कर्व 4y² minus 4y plus 2x minus 1 equal to 0. Minus 1 equal to 0 at which tangent becomes parallel to y-axis. Tangent is parallel to y-axis. म्हणजे y-axis is makes angle 90 degree with x-axis. म्हणजे slope of y-axis is tan 90 is infinity. म्हणजे dy by dx ची व्हॅल्यू आपल्याला भेटली बघा, है ना. ते म्हणतात dy upon dx is equal to infinity. इन्फिनिटी म्हणजे 1/0. इन्फिनिटी म्हणजे काय, 1/0 आहे. येते लक्षात. मग या ठिकाणी ते काय म्हणतात बघा. देन ॲट विच द टँजंट बिकम्स पॅरल टू ॲक्सिस, है ना. मग या ठिकाणी हा जो कर्व दिलेला आहे, काय कर्व बघा, 4y² minus 4x minus 4y, है ना, minus 4y plus 2x minus 4y plus 2x minus 1 equal to 0. इम्प्लिसिट फंक्शन आहे, फंक्शन ऑफ बोथ एक्स अँड वाय, फंक्शन ऑफ बोथ एक्स अँड वाय आहे. इथे लक्षात, फंक्शन ऑफ बोथ एक्स अँड वाय आहे, बरोबर. मग फंक्शन ऑफ बोथ एक्स अँड वाय म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. याला डिफरन्शिएट केलं तर काय येणार, 4 2 जा 8y, है ना, 8y. हा, इथं dy बाय dx 1/0 इन्फिनिटी येत आहे. म्हणजेच आपण असं पण करू शकतो उलट, dx अपॉन dy इज इक्वल टू 0, है ना. इन्फिनिटी मध्ये नाही, काही बरेच मुलं मग गडबड करतात 1/0 मध्ये, तर त्यासाठी dx अपॉन dy, है ना, dx अपॉन dy ते सोपं जाईल बघा. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं, आता इथं आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू y, डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू y. खाली dy आहे ना, म्हणून dy. मग इथं काय येणार बघा, 4 2 जा 8y minus 4 plus 2 dx अपॉन dy इक्वल टू 0. आपल्याला dx अपॉन dy दिलंय बघा 0, है ना. dx अपॉन dy ची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू भेटेल बघा. सो 8y minus 4 इज इक्वल टू 0. सो 8y इज इक्वल टू 4 अँड y इज इक्वल टू 4/8 म्हणजे y अपॉन 2, है ना, 1/2 म्हणजे y इज इक्वल टू 1/2. किती ऑप्शन मध्ये दिले बघा बरं, y इक्वल टू 1/2 फक्त आणि फक्त एकच ऑप्शन मध्ये दिले, दॅट इज ए. सो लक्षात आलं का, ए इज द करेक्ट ऑप्शन, है ना, ए इज द करेक्ट ऑप्शन या ठिकाणी समजलेलं आहे. पहिले समजलं ना, स्लोप dy बाय dx 0 आहे, म्हणजे dx अपॉन dy इन्फिनिटी, म्हणजे dx अपॉन dy 0 होत आहे. हे लक्षात आलंय का. यस, ऋतुजा बुजाडे, सिद्धी कुदळे म्हणता, माया थोरात, ईश्वरी, व्हेरी गुड, प्रीती कांबळे, समीक्षा मोरे, ऋषिकेश सोनवणे म्हणताय. सो ए करेक्ट ऑप्शन आहे. तुम्ही टाईप करता, याचा अर्थ तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला आहे. मग मुद्दा आला, जर y ची व्हॅल्यू भेटली तर x ची कशी फाइंड करणार, कर्व मध्ये टाकून द्या, y इक्वल टू 1/2, 1/4 होईल, कॅन्सल, 1 येईल, इथं 2 येईल, -2, 1 - 2 -1, -1 -1 -2 -2 तिकडे गेला +2, 2x इक्वल टू 2, x इक्वल टू 1. येते लक्षात.
मग या ठिकाणी बघा प्रीती काळे, देवयानी सुतवणे, आरती वाघ, नूतन महाले सर्व म्हणताय सो ए इज द करेक्ट ऑप्शन है ना. रुचा म्हणताय सर प्लीज एक्सप्लेन अगेन, प्लीज एक्सप्लेन अगेन. या ठिकाणी बघा का त्यांनी काय दिलंय बघा का टँजंट बघा या ठिकाणी टँजंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस, टँजंट इज पॅरलल टू वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. ही एक्स ऍक्सिस आहे, ही वाय ऍक्सिस आहे, म्हणजे आपण ऍज्युम करू की इथं ती टँजंट आहे. बरोबर. मग स्लोप ऑफ वाय ऍक्सिस काय असते, स्लोप ऑफ वाय ऍक्सिस m इज इक्वल टू असणार इन्फिनिटी. वाय? बिकॉज अँगल इज 90. बरोबर. म्हणजे m इज इक्वल टू किती 1/0. बरोबर. दिस स्लोप ऑफ टँजंट. बरोबर. मग हा काय आला m dy अपॉन dx जर 1/0 असेल तर देअरफॉर dx अपॉन dy ची व्हॅल्यू काय येणार 0 येणार. तुम्ही dy बाय dx ने पण फाइंड करू शकताय, पण इथं पटकन कसं विथ रिस्पेक्ट टू y ने फटाफट आन्सर येऊन गेला है ना, फटाफट आन्सर येऊन गेलाय. त्यामुळे मग लक्षात आलं इथं 2y है ना, 2 4 8 आलं, 8 - 4 हे ना 2 dx अपॉन dy. मग लक्षात आलं 8y - 4 2 dx अपॉन dy इक्वल टू 0. मग लक्षात आलं dx अपॉन dy ची व्हॅल्यू इथं 0 होती, ती व्हॅल्यू आपण इथं पुट केली, ती टर्म 0 झाली. मग हा -4 आहे, तिकडे गेला +4 झाला, 8 इकडे आला, 4/8 आला, 4/8 म्हणजे 1/2. ही y ची व्हॅल्यू तुम्ही दिलेल्या कर्व मध्ये पुट जर केली है ना, ही व्हॅल्यू जर दिलेल्या कर्व मध्ये पुट केली तर तुम्हाला x इज इक्वल टू 1 भेटणार आहे. सो x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 1/2 इज गिवन इन ऑप्शन ए. सो अशा प्रकारे प्रॉब्लेम नंबर 5 चं ऑप्शन ए आलेला आहे. मग या ठिकाणी आपण प्रॉब्लेम नंबर 5 पर्यंत आज या ठिकाणी आपण पोहोचलोय. येथे लक्षात उद्या हा चॅप्टर आपण कंटिन्यू करूया. प्रॉब्लेम नंबर 6 च्या पुढे आपण जाऊ है ना. प्रॉब्लेम नंबर 6 च्या पुढे आपण या ठिकाणी उद्या आपण सॉल्व्ह करू. मग आज आपण या ठिकाणी थांबतोय, वेळ पण संपत आलेली आहे, अगदी 30 सेकंद बाकी आहेत आणि 15 मिनिटाचा एक शॉर्ट ब्रेक घ्या फटाफट मध्ये है ना. चहा पाणी नाश्ता करून या, कारण की 2 कंटिन्यू लागोपाठ 2 क्लासेस आहे, केमिस्ट्री आणि फिजिक्स. त्याच्यामुळं थोडं फ्रेश होऊन है ना 15 मिनिटामध्ये फ्रेश होऊन आणि या ठिकाणी आपल्याला पुढच्या क्लाससाठी जॉईन व्हायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.